त्रिशंकू परिस्थितीमुळे आता सत्ता स्थापनेमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत। त्यात शिवसेना सध्या सत्तेच्या जवळ असल्याचं सध्या दिसतंय। त्यामुळे एकूणच काय समीकरणं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आता पुढे येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आपण आता अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दिनेश जुखंडे आणि कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। दिनेश, मनसे सध्या दोन्ही पक्षांना जवळ असल्याचं चित्र दिसतंय, मात्र मनसेने नेमकी काय भूमिका घेतली? त्यांनी काही अटी ठेवल्यात दोन्ही पक्षांसमोर। जर सत्ता स्थापनेत मनसेला सोबत घ्यायचं असेल तर नेमक्या त्यांच्या अटी काय आहेत, काय नेमक्या घडामोडी घडतायत? त्याचबरोबर चंदूमामा वैद्यही प्रयत्न करतायत की शिवसेना मनसे युती व्हावी। काय नेमक्या घडामोडी घडतायत? भूषण, नक्कीच काही वेळापूर्वी झी 24 तासने स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेवेळेस त्यांची काय भूमिका असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र राज ठाकरे यांच्याकडून एकच प्रतिक्रिया व्यक्त झाली, अजून कुठलीही व्यूहरचना ठरलेली नाही, अजून कुठलीही भूमिका ठरलेली नाहीये। समजा आता काय नेमकी मनसेची भूमिका असेल हे स्पष्ट करण्यासाठी थोडंसं भूतकाळ डोकावावं लागेल। 2006 साली मनसेची स्थापना आहे। 2008 ते 2000 हा काळ मनसेसाठी सुवर्ण काळ म्हणून मानला जातो। याच काळामध्ये मनसेचे 13 आमदार आले। मुंबई, ठाणे, पुणे यात चांगले नगरसेवक, चांगल्या संख्येने नगरसेवक निवडून आले आणि नाशिक महापालिकेत सत्ता स्थापन झाली। आणि 2012 नंतरचा 2014चा जर काळ बघितला तर तो अपयशाचा आलेख आहे। लोकसभेत 0, विधानसभेमध्ये 13चे 1 आणि आता कल्याण डोंबिवलीमध्ये 27चे 9। आता मनसेची स्थिती अशी आहे की मनसे आपलं अपयश झाकण्यासाठी किंवा त्यावर जास्त चर्चा होऊ नये यासाठी आपण किंग मेकरच्या भूमिकेत आहोत। अशाच पद्धतीने आपली एकूण जी प्रतिमा आहे ती सर्वांसमोर आणणार। त्यामुळे साहजिकच 11 तारखेला निवडणूक आहे, 7 तारखेला अर्ज भरले जाणार आहेत। त्यामुळे मनसे आपले पत्ते आता सध्या उघडण्याच्या तयारीत नाहीत। किंग मेकर आहोत, जरी अपयश आलं असलं तरी आपणच किंग मेकर अशी एक भूमिका ते पुढे आणतात, कारण पूर्णपणे भूमिका त्यांनी गुलदस्त्यात ठेवलेली आहे। दुसरं बघायचं झालं तर एका बाजूला शिवसेना आणि भाजप प्रयत्न करतायत काही जुळून येतं का, मात्र ठाकरे कुटुंबातल्या सदस्यांची एकूण भूमिका राहिलेली आहे की शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र यावं। त्यासाठी स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य प्रयत्न करतायत की हे घडावं, महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळं दिसावं। याचे मनसेकडे काय पर्याय आहेत तर 2008 ते 2012 मध्ये राज ठाकरेंची जी भाषणं झाली त्याच्यामध्ये त्यांनी एक भूमिका व्यक्त केली होती, कारण राज ठाकरेंच्या पक्षाला अत्यंत महत्त्व त्यावेळेस प्राप्त झालं होतं आणि इतर पक्ष आपल्याला गॅलरीतून खुणावतात असं वारंवार ते जाहीर सभांमधून विनोदाने बोलायचे। आज मनसेची स्थिती अशी आहे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीला तर की शिवसेना आणि भाजप यांच्यापैकी जो पक्ष आहे त्यांना ते खुणावण्याचं काम करतात। आमच्याकडे पर्याय आहे, तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, प्रस्ताव अद्याप आलेला नाहीये पण तुम्ही येऊ शकता असं खुणावण्याचं काम सुरू आहे। मनसे शक्यता आहे जो कोणी स्थापनेसाठी दावा करेल शिवसेना किंवा भाजप त्यांच्याबरोबर राहू शकते। जर मनसेचं भूतकाळातलं राजकारण बघितलं तर तटस्थ राहण्याची एक मनसेची स्टाईल आहे। त्या माध्यमातून जो कोण सत्ता स्थापनेचा दावा करेल त्याला तटस्थ राहून मदत करू शकते किंवा विरोधी पक्षामध्ये बसू शकते, असे विविध पर्याय आहेत। मात्र शिवसेना आणि भाजप यांच्यापैकी जो कोणी मनसेला पहिला त्यांच्या सोबत घेण्यासाठी प्रयत्न करेल त्याचे परिणाम मुंबई महापालिका आणि मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या सर्वच महापालिका निवडणुकांवर होऊ शकतात। शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी मनसेचा वापर करू शकते। खरंय दिनेश, शिवाय तुमच्याकडे परत आता जाऊयात कपिल राऊत यांच्याकडे। कपिल, आपण बघतोय शिवसेना मनसे युती व्हावी यासाठी ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा वैद्य प्रयत्न करतायत। शिवसेनेनी काही गणितं जुळवली आहेत, काही अपक्ष बरोबर गेलेत, काँग्रेसचे 2 नगरसेवक आहेत। काय नेमकी गणितं शिवसेना जुळवतीये? मनसे बरोबर जाण्याचा कितपत संभव आहे? नक्कीच भूषण, जसं आपण पहिल्यांदाही पाहिलेलं आहे, जेव्हा घोडाबाजार चालू होतो ह्या सर्व नगरसेवकांचा, तेव्हा सर्वात जास्त जे मौल्यवान वस्तू असते ते म्हणजे अपक्ष नगरसेवक आणि मनसे नगरसेवक हे की फॅक्टर ठरलेले आहेत। ठाण्याचीच भूमिका पुन्हा ते इथे बजावत आहेत। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर सेनेने जर मनसेबरोबर हात मिळवणी केली तर बाकीचे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा अपक्ष यांना त्यांची गरजच पडणार नाहीये, कारण की त्यांचा आकडा 52 आहे, 61 मॅजिक आकडा आहे आणि 9 हे मनसेचे हे कार्यकर्ते उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यामुळे डायरेक्ट ते मॅजिक आकड्यापर्यंत पोहोचत आहेत। त्यामुळे त्यांची एक भूमिका स्पष्ट असणार आहे का ते मनसेबरोबरच जाणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या आणि पुढच्या एकंदरीत निवडणुकीचा प्रचार असो की पुढच्या ज्या निवडणुका आहेत ह्याच्या दृष्टिकोनातून हे त्यांना परवडणारं असू शकतं। आणि त्याचबरोबर भाजपाही आता एक दावा करते
काही मी शिवसैनिकांशी बोललो आहे. सर्वात प्रथम तर जेवढे नगरसेवक त्यांच्याकडे आहेत आणि ते 2 अपक्ष असे सर्व नगरसेवक अज्ञातस्थळी गेलेले आहेत. भाजपाचेही सर्व नगरसेवक अज्ञातस्थळी गेलेले आहेत. संघर्ष समितीचे जे काही नगरसेवक आहेत ते भाजपाबरोबर आहेत आणि ते एका ठिकाणावर आहे अज्ञातस्थळी. हे एक सर्वात मोठी बातमी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि मनसे हे झालं तर बाकीच्या पक्षाला हात द्यायची गरज नाही, परंतु भाजपाला मात्र खूप काही करायला लागणार आहे. भाजपाची संख्या 42 आहे. त्यांना मनसेलाही बरोबर घ्यायला लागणार आहे, त्याचबरोबर अपक्षांनाही बरोबर घ्यायला लागणार आहे. तेव्हा ते मॅजिक आकड्यापर्यंत पोहोचणार आहेत. आणि आपण जर पाहिलं याआधी ज्या सभा झाल्या प्रचाराच्या, त्या प्रचार सभेमध्ये सेना आणि भाजपानी तुतुमेमे खूप मोठ्या प्रमाणात दिसलेली आहे. खालच्या स्तरावर जाऊन यांनी आरोप केलेले आहेत. आणि जर भाजपा आणि सेनेने एक प्रतिष्ठेची लढाई करत आमचाच महापौर बसेल असं जर स्वप्न पाहिलं तर नक्की मात्र या सर्व ह्याच्यामध्ये नगरसेवक जे अपक्ष नगरसेवक आहे आणि की फॅक्टर मनसे यांचं आर्थिक पाठबळ वाढणार आहेत. एकंदरीतच मनसे जसं तुम्ही सांगितलं, मनसेकडे खूप काही स्टँडिंग समिती असतील किंवा अनेक समिती असतील, ह्यांची मागणी मनसे करू शकते. मनसे काही आर्थिक व्यवहार करणारे पण स्टँडिंग किंवा काही पदं घेऊ शकते आणि एक गट्टा मनसे त्यांना मिळाला सेनेला ते त्यांचा फायदा होणार आहे. पण जर प्रत्येक अपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अपक्षाच्या मागे गेले तर प्रत्येक वेळी त्यांना वेगवेगळ्या समित्या वाटायला लागणार आहे, काही आर्थिक उलाढाल करायला लागणार आहे. त्यामुळे ते परवडणार नाहीये अशी एक चर्चा सुरू आहे. त्यामुळे मनसेकडे सर्वांचा जोर असणार आहे, भाजपा असो किंवा सेना असो. बरोबर आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.